गावकरी मंडळी, हे आपल्या पुरजळ गावचं तळपा, हे स्विमिंग पूल आहे, इथे आंघोळ करायची रोज येऊन. हे स्विमिंग पूल पहा पुरजळचं. येत्या मागील 1 महिन्यापासून या नालीचं सर्व घाण पाणी ह्या मुख्य रस्त्यावर येत आहे. इकडच्या बाजूला महादेव मंदिर आहे, इकडे पाठीमाग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुद्धा आहे. या रोडला रोज सकाळी 100 ते 150 विद्यार्थी ये जा करतात. काल गजानन वखरे आमचा मित्र यांचा मुलगा याच्यामध्ये पडलेला आहे. काल त्याचे सर्व कपडे सगळे भरलेले आहेत. तरी आम्ही ग्रामविकास अधिकारी यांना 2 ते 3 वेळेस लेखी स्वरूपात अर्ज सुद्धा दिलेला आहे व त्यांना वारंवार सांगून सुद्धा या नालीचे अद्यापही काम केलेले नाही. ते जाणून बुजून याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यानंतर सुद्धा ते या नालीचं काम करत नाहीत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज त्यांना आमचा एक इशारा आहे. येत्या 2 दिवसात जर तुम्ही या नालीचं जर काम नाही केलं तर आम्हाला हिंगोली जाऊन सीओ साहेबांकडे लेखी स्वरूपात अर्ज देणार आणि तिथे उपोषणाला बसणार. या 2 दिवसात तुम्ही जर नाही केलं तर आम्ही 100% उपोषणाला बसणार म्हणजे बसणार. 2 शब्द बोला तुम्ही. एवढं घ्यायचं सांगा बोला. भाषेला म्हणून आमची लहान लेकरं बिमार पडायली. आमचे लहान लहान लेकरं आहेत, मुलं बाळ शाळेला जातात, घाण वास याला, मच्छर चावतात, आम्हाला लय त्रास व्हायलाय. कोणी बघन आम्ही कसं करायचं. वाटणं पडायले तर म्हातारे माणसं पडायले तर लेकरं मच्छर घाण. आम्ही कसं राहायचं. रात्री झोप येईन, लाईट राहती नाही राहती, मच्छर येतात, वास येतय, घाण घाण, रात्र झोप नाही. अशा याच्यामध्ये कसं राहायचं. शाळेतल्या लेकराला भरपूर अडचण येत आहे. पाण्यातून जावं लागत आहे. तरी ग्रामसेवक बाईनं तातडीनं हा नालीचं काम ताबडतोब करून देणे ही कळकळीची विनंती आहे. वार्ड क्रमांक 3 मधला हा मुख्य रस्ता आहे शाळेकडे जाणारा व बालाजी मंदिराकडे. याचं काम ताबडतोब करा, नसता उपोषणाला बसण्यात येईल. या घाण पाण्यामुळे डास आणि मच्छर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. या परिसरातील सर्वांच्या घरी एक 4 ते 5 महिन्याचे छोटे छोटे बाळ आहेत. त्यांना सुद्धा या डेंग्यू मलेरियाचे आजार होण्याची शक्यता आहे. यामुळे या प्रशासनानं, या ग्रामविकास अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी याच्याकडे लक्ष देऊन येत्या 2 दिवसांमध्ये या नालीची दुरुस्ती करून द्यावे ही विनंती आहे. नाहीतर आम्हाला उपोषणाला बसावं लागणार आणि आम्ही बसणार. धन्यवाद. हा जो मुख्य गावातला वार्ड क्रमांक 3 मधला मुख्य रस्ता आहे, महादेव मंदिर ते जिल्हा परिषद शाळा, ह्या रस्त्याला गावातली सगळ्यात मोठी आवक जावक आहे. आता शाळा सुरू झालेली आहेत. 1ली ते 7वी लोक गावात शाळा आहेत. छोटे छोटे विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो ह्या रस्त्याचा. ह्या नाल्याचं खुलीकरण झालं नाही, त्याच्यामुळे पूर्ण पाणी हिच्यावर येते. आम्ही 1 महिना झालं ग्रामसेवक मॅडमला निवेदन दिलं की आम्हाला खुली करून द्या, खुलीकरण नालीचं करून द्या. मॅडमनं आम्हाला मॅडम म्हणे आम्हाला आश्वासन दिलं आणि काढून दिलं की आम्ही ही नाली तुम्हाला 8 दिवसात खुलीकरण करून देईल. आणि नंतर मॅडमला 8 दिवसानंतर आम्ही कॉल केला तर मॅडम म्हणत आहे ग्रामपंचायतकडे निधी नाही. तर ह्याला निधीची गरज नाही. ह्याला खूप झालं, 2 रोजगार लावले तर 1000-1500 रुपयामध्ये पूर्ण नाल्या उपसून होतात. तरी मॅडम ह्याच्याकडे लक्ष देत नाही. तर आमची इच्छा एकच आहे की नाली उपसून खोली करून द्यावं. आमचं म्हणणं नाही की ताजमहल आम्हाला बांधून द्यावं. तर आमचं हे काम करून द्यावं मॅडमनं. नाही दिलं तर आम्ही सीओ कडे, BDO कडे जाणार.